सर्व आम्ही इथं जे काही नामांतर शहीद स्मारक होत आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर पाहतो आम्ही की संपूर्ण जे काम आहे ते संपूर्ण निष्ठुर दर्जाचं काम आहे आणि हे सर्व काम हे विभागीय राज्यस्तरीयवरती होणार काम आहे. सर, नामांतर शहीदांच्या बाबतीत जो त्यांच्या गौरवार्थ त्यांचा यथाचित गौरव व्हावा यासाठी या शहीद स्तंभाचं आणि याचं बांधकामाचं नियोजन केलं होतं, पण यामध्येच मोठा भ्रष्टाचार झाला आहे असं वाटतं का? आज आपण स्वतः पाहणी करण्यासाठी नाही, भ्रष्टाचार म्हणताना नाही, याच्यामध्ये कामाच्या क्वालिटीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुट्या आहेत आणि कामाची क्वालिटी जी आहे जशी आम्हाला अपेक्षित आहे शासनाला त्यानुसार क्वालिटीचं काम झालेलं नाही आहे ते नक्कीच आहे. त्यामुळे आम्ही हे नक्की रेक्टिफाय करून घेऊ. सर, जसा नामांतरासाठी लढा द्यावा लागला, या स्मारकासाठी जसा लढा द्यावा लागला, आता याची गुणवत्तेसाठीही पुन्हा लढा द्यावा लागणार का? समाजाने लढाच देत राहायचा? नाही, लढा द्यायची आवश्यकता पडणार नाही. मी हे पुढच्या 8 किंवा 15 दिवसामध्ये हे तुम्हाला पुढच्या 15 दिवसानंतर आपण व्हिजिट कराल तर काम चांगलं दिसेल एवढी मी या निमित्ताने ग्वाही देतो. सर, पण हा शहीदांचा अवमान आहे असं वाटत नाही का? नाही, काम करताना चुका होतात, त्रुट्या होतात, परंतु हे जास्तीच्या चुका झालेल्या आहेत त्याकरता कॉन्ट्रॅक्ट जबाबदार आहे. पण आम्ही जर कॉन्ट्रॅक्टनं पुढच्या 15 दिवसामध्ये काम व्यवस्थित केलं नाही तर मग कॉन्ट्रॅक्टसुद्धा आम्ही कारवाई करू. सर, आपण कारवाईचे आदेश देणार आहात? येस नक्की. आणि आता कॉन्ट्रॅक्टराकडून काय अपेक्षित आहे? कॉन्ट्रॅक्टला दाखवलं सगळं जे दुरुस्त खराब झालं ते तो परत एकदा व्हिजिट करेल आमच्या डेप्युटीसोबत. त्यामध्ये त्यांना जे आवश्यक आहे दुरुस्ती ते करेल आणि जे खरोखर पूर्णपणे तोडण्याला आहे कसं ते तोडूनसुद्धा घेऊ आम्ही. सर, स्ट्रक्चरच बदललेलं आहे अशी पण एक माहिती समोर येते, हे कितपत खरं? स्ट्रक्चर बदललं म्हणतात आतमधलं त्याचं साचीचं वगैरे, पण तो ते विद्यापीठाने अप्रूव्ह केल्याचं असं आमच्या डेप्युटीचं म्हणणं आहे. तरी आम्ही एकदा व्हेरीफाय करून घेतो. धन्यवाद सर. म्हणतेजी काय वाटतं? तर हे आता आपण बघतो की हे नामांतर शहीद लोकांचा गौरव करण्यासाठी काम होत आहे. तर ते संपूर्ण काम हे निष्ठुर दर्जाचं काम आहे. जे आपण पाहतो हे संपूर्ण काम हे निष्ठुर दर्जाचं काम आहे. हे काम चांगल्या प्रकारचं व्हावं ही मागणी समाजाची राहणार आहे. प्रत्येक याच्यासाठी मागणीसाठी आंदोलनच करावं, समाजाने फक्त भांडतच राहावं, काय वाटतं? तर हे आपल्याला तोच आहे की बाबासाहेबांपासून आपण सर्व संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही, तेव्हा संघर्ष करावं लागणार आहे. हे सुद्धा आपलं नक्कीच आहे.